रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माणगावातील जेटीएल कंपनीतील कामगारांच्या सुविधांची तातडीने चौकशी करा. मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांची मागणी. माणगाव तालुक्यातील जेटीएल कंपनीमध्ये शेकडो परप्रांतीय कामगार कार्यरत असल्याची माहिती समोर येत असून त्यांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कंपनीची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची चौकशी करावी अशी मागणी मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी केली आहे. कंपनीतील कामगारांची स्थानिक पोलीस ठाण्यात आवश्यक नोंदणी करण्यात आली आहे का? तसेच कामगारांची ओळखपत्रे व इतर कागदपत्रांची योग्य पडताळणी झाली आहे का? याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अल्पवयीन कामगारांना नियमबाह्य पद्धतीने कामावर ठेवले जात असल्यास त्यांच्या वयाची स्वतंत्र पडताळणी करून दोषींवर कारवाई करावी, असेही राज पार्टे यांनी म्हटले आहे. कामगारांसाठी पुरेशी शौचालये, स्नानगृहे, राहण्याची व्यवस्था आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी असल्याचे सांगण्यात येत आहे. काही कामगारांना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचे, तसेच महिला कामगारांच्या गोपनीयता व स्वच्छतेच्या सुविधांबाबतही तक्रारी असल्याचे समोर येत आहे. या तक्रारींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कामगारांना प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून जेवण दिले जात असल्याच्या आणि कंपनीच्या कॅन्टीनमध्ये अस्वच्छता असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक नियमांचे पालन होते का, याची संबंधित विभागाने तपासणी करावी. प्रशासनाने जेटीएल कंपनीची पाहणी करून कामगारांची अधिकृत नोंदणी, ओळखपत्रांची पडताळणी, अल्पवयीन कामगारांची तपासणी, शौचालय व स्नानगृहांची उपलब्धता, निवास व्यवस्था, स्वच्छ पाणी, कॅन्टीनमधील स्वच्छता तसेच कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन याबाबत सविस्तर चौकशी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राज पार्टे यांनी केली आहे. कामगार कोणत्याही राज्यातील असोत, त्यांना सन्मानाने, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात काम करण्याचा अधिकार आहे. मात्र कामगारांच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन होत असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी दिला. रस्ते पे डालते हैं वैसा लोगों को खाना दे रहे हो. ए घेओ त्याला इकडे घे. ए इधर आ, तेरे को दिखाता हूं. सिक्योरिटी क्या बोला? सिक्योरिटी क्या बोला? उधर किधर? कैंटीन इधर. ये इंसान है कि जानवर है? जैसे कि रोड पे कुत्ते को जैसा डालते हैं, हाँ? घर लेके जा रहा है. हाँ, तो ये खाना लेके जा रहा है कैंटीन से. ये तुम लोग को रहने के लिए रूम किधर है? क्या क्या सुविधा है? आ जाओ, इधर आओ. अरे कॉन्ट्रैक्टर के खड्डे में तुम लोग सीनियर है ना? जेटीएल का कौन है? जेटीएल का तुम लोग है ना? तो ये क्या देखते नहीं? ऐसे रह रहे हैं, मान लीजिए कहीं करंट शॉर्ट लग गया तो पूरा आदमी गया कि नहीं गया? ये फ्यूज ऐसा ही है? हाँ, ऐसे ही सर मिल रहा है. मतलब ये लाइट वगैरह ये सब ऐसा है? आए हैं जब से तब से सेठ को बोल रहे हैं तो आज लिस्ट भेजे हैं. बोल जब से आए हैं तब से बता रहे हैं कि हम लोग को बोर्ड चाहिए. ऐसा क्या है? सब व्यवस्था हम अभी लोग आज एक मिनट, आज तू भी खाने वाला है. मैं है ना, तेरे को देने के लिए आया है. तुम लोग क्या करते हैं इधर? सिक्योरिटी बुलाओ. ये क्या दिखता नहीं? ये क्या है? इसका कॉन्ट्रैक्टर क्या तुम? अरे शॉक लागून या पत्र्याच्या ये क्या है? ये क्या है? बताओ मुझे. कोणत्या वायर टच झाली तर मरल नाही तर काय राहील काय माणूस? हा समजतं काय नाही तुला? ये ते बघ, हे राहायची याची व्यवस्था बघ. हे सगळं लोखंडाला इथं या वायरी कशा बांधल्या? हे बघ, हे बघ, हा हे बघ. काय ते? अहो साहेब हे बघा या वायरी बघा. इथं जर कोण हात लागला, शॉक लागला तर राहू राहील काय माणूस? सगळं महावितरणला दाखव. सगळं लोखंडाचं आहे, रूम लोखंडाचं आहे. नाही तर काय? ये टॉयलेट किधर है? एक तो उनको रहने के लिए व्यवस्था नहीं है. तुम क्या बोला है? उधर टॉयलेट बना है. वो बोल रहे बॉटल लेके जंगल में जाते हैं हम लोग बारिश में भी. इतना क्या बोल रहे हैं? ए बाजू लो, ए इधर आओ. किधर जाते हो रे तुम लोग? बाहर पे जाते हैं अरे पण दादा तो काय बोलतोय की आम्ही बॉटल घेऊन बाहेर जातोय? बाहेर
नाही, हे बघा हे माणसं म्हणून इथं जगतात कशी मला सांगा, माणसं म्हणून कशी जगणार? हे त्यांना हा त्यांचा रूम आहे. अरे मला सांग यांची पीसीसी झाली. ये बोला था ना जितने बाहर से लोग आए हैं सबका पीसीसी करके पुलिस स्टेशन में रिकॉर्ड दे दो. दिया क्या? अरे नहीं से तार कटेगा तो सभी आदमी मर जाएगा. वो देखा अभी वही ना. लोखंडी सगळे रूम आहेत त्याचे. काम चल रहा है. जरा थांबा. काय बोल आहे? तुला बसणार रे. काय रे? तो कामगार सांगतोय त्याच्या अडचणी. तुझा काय संबंध आहे? तुझा काय संबंध आहे तोय? काय काम चालू काय काम चालू आहे? काय काम चालू काय चालू आहे? आज 15 ऑगस्ट आहे. काय काम चालू आहे रे? अरे पण तो सत्य बोलतोय ना. आता तुम्हाला तो कचरा दाखवला. आता भाऊ एवढी 400-500 लोक बाटली घेऊन इकडे जर संडास करत असतील तर त्याची दूषित रोगराई कुठे जाणार? तिकडेच जाणार ना. हे आता बाहेर कचरा. यांचा घर बघा, त्यांना राहिला नाही. यांना जर उद्या कुठला रोग लागला, कुठला आजार लागला, हा झाला एक मुद्दा. दुसरी गोष्ट, आमच्या गावात, आमच्या जिल्ह्यात तुम्ही आलायत, हे कुठल्या राज्यातनं, कुठल्या गावातनं, कुठल्या तालुक्यातनं आलेत, तर हे कुठून आलेत? यांचं पीसीसी म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन करून त्याचा रेकॉर्ड पोलीस स्टेशनला द्या. उद्या जर यातला कोण आपल्या आया बहिणी जाताना कुणी हात टाकला, कुणी काय छेडछाड काढली, कुणी चोरी करून गेला, कोण कोणावरती रेप करून गेला, तर यांना शोधायचे कुठं? आपल्या इथं पोट भरायला आलेत तर यांच्या कॉन्टॅक्ट होने के बाद आपको सेपरेट रूम है. ये तो है रहने वाला. हाँ, किधर है आप? किधर कौन से रूम में रहती हो? इसमें देख सकते हैं हम लोग. हाँ, देखो बच्चे भी है क्या? बच्चे भी है? ना बच्चे. बच्चे नहीं है. हाँ, बघा लेडीज का रूम है. और आपको नहाने के लिए बाथरूम किधर है? उधर एक नल है, नल पे नल. दिखा दो. नल पे नहाते हैं. अब डरो मत. यही आपके लिए नहाने का बाथरूम है. हाँ. ए, ये जो वीडियो कर रहे हैं. क्या है? आ जाओ, आप इधर आ जाओ. तो ये इतने सब लोग हैं, तो इनके सामने फिर इधर पूरा ओपन है, हाँ. तो आप क्या सुबह जल्दी हाँ. अंधेरे में आते रहेंगे ना? हाँ हाँ जल्दी उठते हैं. तो आपने कभी बोला नहीं हमारे नहाने के लिए जगह नहीं है? बोला है तो कह रहे हैं सभी को ऐसे मिल रहा है तो आपको कैसे बढ़िया वाला मिल जाए. अच्छा, हाँ बोला है. ऐसा बोला. कौन बोला ऐसा? मिल रहा है तो बड़ी वाला कैसे मिलेगा? कौन है? सबको काय आहे? म्हणजे यांना मोरी नाही, यांना बेसिन बिसिन तर काय आहेच नाही, म्हणजे काय तो पत्ताच नाही. महिला पुढे लोक विचारा.